Hello students, मी नाटे madam. Students, today we have to learn touching circles and the theorem of touching circle. आपण touching circle आणि touching circleचा theorem आज आपण learn करणार आहोत. Now let us see what is touching circle. The circles are coplanar and intersect each other at one point only. Such circles are said to be touching circle. जर दोन सर्कल हे कोप्लेनर असतील आणि एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्यांना टचिंग सर्कल म्हणतात. बघा, दोन्ही सर्कल कसे पाहिजे, कोप्लेनर एकाच प्लेनमध्ये पाहिजे आणि कसे पाहिजे ते एकमेकांना टच करतायत, म्हणजेच एकाच पॉइंटमध्ये ते इंटरसेक्ट करत असतील तर त्यांना टचिंग सर्कल म्हणतात. आता हे दोन सर्कल बघा, हे कोप्लेनर आहेत म्हणजे या वहीवरती आहेत आणि एकाच पॉइंटमध्ये ते एकमेकांना इंटरसेक्ट करतायत आणि म्हणून यांना टचिंग सर्कल म्हणायचं. हे पण दोन सर्कल बघा, हे एकाच पॉइंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतायत आणि कोप्लेनर आहेत म्हणजे एकाच प्लेनमध्ये असल्यामुळे त्यांना आपण टचिंग सर्कल म्हणायचं. जर समजा हे दोन सर्कल वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतील तर आपण त्यांना टचिंग सर्कल म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, हे दोन सर्कल आहेत आणि हे दोन सर्कल कसे आहेत, एकाच प्लेनमध्ये, ह्या वहीच्या प्लेनमध्ये आहेत आणि ते एकमेकांना एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात आणि म्हणून त्यांना आपण टचिंग सर्कल म्हणतो. पण जर समजा हे दोन सर्कल एकाच प्लेनमध्ये नसतील, समजा हा सर्कल ह्या पेपरवर आहे आणि हा सर्कल जर समजा या असा आहे आणि हे एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत असले तरी पण हे टचिंग सर्कल नाही आहेत, कारण की ह्यांचं प्लेन कसं आहे, वेगळं. प्लेन वेगळं असल्यामुळे आपण यांना टचिंग सर्कल म्हणू शकणार नाही, कारण प्लेन वेगळं. आता मात्र यांचं प्लेन काय झालं, एक. म्हणजे दोन सर्कल जर एकाच प्लेनमध्ये असतील आणि त्या एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर त्यांना टचिंग सर्कल म्हणतात. द सर्कल्स आर कोप्लेनर अँड इंटरसेक्ट ईच अदर ॲट वन पॉइंट, देन सच सर्कल्स आर सेड टू बी टचिंग सर्कल. द लाईन, आता त्यांचा जो त्या पॉइंटचा जो कॉमन टँजंट असतो, ती लाईन असते दोघांना कॉमन, ती कॉमन टँजंट असते आणि हा जो पॉइंट असतो त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ पॉइंट असं म्हणतात, कॉन्टॅक्ट पॉइंट असतो. आता टचिंग सर्कलचे दोन प्रकार असतात, एक एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि दुसरा इंटरनली टचिंग सर्कल. जर समजा दोन्ही सर्कल आपल्याला एक्सटर्नली टच करताना दिसले तर आपण त्यांना एक्सटर्नली टचिंग म्हणतो. पण याची डेफिनेशन कशी आहे की या एक्सटर्नली टचिंग सर्कलमध्ये काय होतं की जे सेंटर्स असतात दोन्ही सर्कलचे, हे सेंटर्स टँजंटच्या अपोजिट साईडला असतं. म्हणजे टँजंटच्या ह्या साईडला जर समजा एक सेंटर असेल तर त्याच्या विरुद्ध साईडला दुसरा सेंटर असतो. तर जेव्हा टँजंटच्या अपोजिट साईडला दोन्ही सर्कलचे सेंटर्स असतात तेव्हा त्या सर्कलला एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणतात. आणि जर समजा टँजंटच्या एकाच साईडला सेंटर्स असतील तर त्या सर्कलला इंटरनली टचिंग सर्कल्स म्हणतात. इफ सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स आर ऑन अपोजिट साइड ऑफ common tangent, then the circles are called externally touching. And if centers of touching circles are on same side of common tangent, then the circles are called internally touching circles. Okay? आता बघा, हे एक्सटर्नली आणि इंटरनली. आता यांच्यामध्ये एक्सटर्नली आणि यांच्यामध्ये यांचे टचिंग सर्कलचे जे सेंटर्स असतात त्या सेंटरमधलं डिस्टन्स आणि त्यांच्या रेडियस मध्ये एक इक्वेशन असतं, एक फॉर्म्युला असतो किंवा एक त्यांच्यामध्ये कनेक्शन असतं. तर ते बघा काय आहे, बघा, हा जर O1 आणि O2 हे जे सेंटर्स आहे यांच्यातलं डिस्टन्स आपण कसं काढू शकतो, तर ही रेडियस प्लस ही रेडियस, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडाय. ओके. जर एक्सटर्नल टचिंग सर्कल्स असतील तर in external touching circles distance between their centers is equal to the sum of their radii. ओके. आता इथे बघा, हा आहे मोठ्या सर्कलचा रेडियस आणि हा आहे लहान सर्कलचा रेडियस. आपल्याला यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं आहे, समजा O1 O2 एवढं डिस्टन्स आपल्याला काढायचं. हे कसं काढणार तुम्ही, तर ह्या मोठ्या रेडियसमधनं ही छोटी रेडियस मायनस केली तर आपल्याला काय मिळेल, हे डिस्टन्स मिळेल. म्हणजे जर सर्कल्स इंटरनली टचिंग सर्कल्स असतील
तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर रेडाय. ओके, बघा, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स इज द सम ऑफ देअर रेडाय. म्हणजेच O1 डिस्टन्स O1 अँड O2 इज इक्वल टू R1 प्लस R2. कारण की काय आहेत, हे दोन एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. And distance between centers of internally touching circles is difference between their radii. जर सर्कल्स इंटरनली टचिंग असतील तर त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स कसं असेल, तर त्यांच्या रेडियसच्या डिफरन्स सारखं वजाबाकी इतकं असेल. ओके, आता आपण हे टचिंग सर्कल म्हणजे काय पाहिलं, त्याचे दोन प्रकार बघितले आणि त्यांचे रेडियस आणि सेंटरमधल्या डिस्टन्समध्ये काय रिलेशन आहे ते आपण पाहिलं. आता आपण बघणार आहोत थेरम ऑफ टचिंग सर्कल. थेरम एकदम सोपा आहे, नीट लक्षपूर्वक ऐका. इफ टू सर्कल्स टच इच अदर देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. समजा याचा अर्थ होतोय दोन सर्कल टच करतायत एकमेकांना, दोन सर्कल एकमेकांना टच करतायत एका पॉइंटमध्ये समजा, मग ते एक्सटर्नली असतील किंवा इंटरनली असतील. तर काय होतं, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तो कसा असतो, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. त्यांच्या सेंटरला जोडणारी जी लाईन आहे त्या लाईनवरती हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. म्हणजे हा ए कुठे आहे, ओपी वरती आहे आणि हा ए कुठे आहे, ओपी वरच आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जर दोन सर्कल एकमेकांना टच करत असतील, इंटरनली एक्सटर्नली असतील किंवा इंटरनली असतील, तेव्हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा त्यांच्या सेंटरला जोडणाऱ्या लाईनवर असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता इथं गिव्हन थिंग काय आहे, तर इथं आपल्याला टचिंग सर्कल्स दिलेत. बघा, आपण गिव्हन थिंग इन सर्कल्स विथ सेंटर O अँड P लाईन L इज अ कॉमन टँजंट ॲट पॉइंट A. आपल्याला दोन सर्कल्स दिलेत, ते दोन सर्कल टचिंग सर्कल आहेत आणि त्यांची ही काय लाईन एल ही कॉमन टँजंट आहे आणि कॉन्टॅक्ट पॉइंट आहे ए. इथं सुद्धा हे दोन सर्कल जे आहेत O आणि P सेंटर असलेले त्यांची ही कॉमन टँजंट आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट पॉइंट आहे ए. आपल्याला गिव्हन थिंगमध्ये दोन टचिंग सर्कलच्या कॉमन टँजंट एल आणि त्यांचा कॉमन कॉन्टॅक्ट पॉइंट ए दिलेला आहे. ओके, आता काय प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की त्यांच्या सेंटरला जोडणारी जी लाईन आहे ओपी, ह्या लाईनवरती तो कॉन्टॅक्ट पॉइंट आहे, ए पॉइंट त्याच्यावर आहे. म्हणजे ए हा पॉइंट ओपी वर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट पॉइंट्स O अँड P कॉन्टॅक्ट पॉइंट ए आर कोलिनियर. म्हणजे O, P आणि A हे तिन्ही पॉइंट एकाच रेषेवर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, आता प्रूफ बघा, खूप सोपं प्रूफ आहे, तर लक्ष द्या. प्रूफ पहा, आपल्याला काय दिलंय, लाईन एल इज अ टँजंट ऑफ अ सर्कल. ही लाईन एल काय दिलेली, आपल्याला टँजंट दिलेली आहे. बघा, लाईन एल इज अ टँजंट, इथे सुद्धा लाईन एल इज अ टँजंट विथ सेंटर O ॲट पॉइंट ए. लाईन एल ही कुणाची टँजंट आहे, ह्या सर्कलची. O सेंटर असलेल्या सर्कलची लाईन एल ही ए या पॉइंटची काय आहे, पॉइंटमध्ये टँजंट आहे. मग तुम्हाला टँजंट रेडियस थेरम आठवतो का? टँजंट रेडियस थेरम काय आहे की रेडियस हा त्या टँजंटला कसा असतो, रेडियस हा त्या टँजंटला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे जर एल ही लाईन ह्या सर्कलच्या ए पॉइंट पाशी असेल तर OA परपेंडिक्युलर लाईन एल. मग इथे आपण काय म्हणणार, देअर फोर रेडियस OA परपेंडिक्युलर लाईन एल. टँजंट थेरम आहे हा. ओके, त्याचप्रमाणे लाईन एल कुणाची टँजंट आहे, तर ह्या पण सर्कलची टँजंट आहे. लाईन एल इज अ टँजंट ऑफ सर्कल विथ सेंटर P ॲट पॉइंट ए. देअर फोर PA परपेंडिक्युलर लाईन एल. त्यामुळे PA पण काय आहे, लाईन एलला परपेंडिक्युलर आहे. देअर फोर रेडियस PA परपेंडिक्युलर लाईन एल. म्हणजेच आपल्याला इथं काय मिळालेलं आहे की लाईन एलला OA पण परपेंडिक्युलर आहे आणि लाईन एलला PA पण परपेंडिक्युलर आहे. या डायग्राम मध्ये बघा, OA सुद्धा लाईन एलला परपेंडिक्युलर आहे,
पीए सुद्धा लाईन एल ला परपेंडिक्युलर. ह्या डायग्राम मध्ये पण बघा पीए ही लाईन एल ला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे टँजंट थेरमनुसार. त्याचप्रमाणे ओए सुद्धा या लाईन एल ला परपेंडिक्युलर आहे टँजंट थेरमनुसार. टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. ओके, and therefore line L is perpendicular to OA and line L is perpendicular to PA. Line L is perpendicular to OA and line L is perpendicular to PA. आता बघा, आता कोणती पण लाईन घेतली आपण, एनी लाईन हॅव ओनली वन परपेंडिक्युलर थ्रू अ पॉइंट ऑन इट. कोणती पण लाईन जर आपण घेतली आणि त्या लाईनवरती जर समजा एक पॉइंट आपण घेतला, समजा मी ए पॉइंट घेतला, तर तुम्ही मला सांगा ही जर लाईन एल असेल आणि हा जर ए पॉइंट असेल तर ह्या लाईन एलला ए मधून किती परपेंडिक्युलर काढू शकतो आपण? ओनली वन. वी कॅन ड्रॉ ओनली वन परपेंडिक्युलर. ओनली वन परपेंडिक्युलर. एनी लाईन हॅव ओनली वन परपेंडिक्युलर थ्रू अ पॉइंट ऑन इट. कोणत्याही लाईनवरच्या पॉइंटमधून त्या लाईनला एकच परपेंडिक्युलर काढू शकतो किंवा असतो. आणि म्हणून याचा अर्थ काय होतो की ही जी लाईन एल आहे, ही लाईन ए, ह्या लाईन एलवरती हा जो ए पॉइंट आहे, ह्या ए पॉइंटमधून ह्या लाईन एलला आपण एकच परपेंडिक्युलर काढू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ओ ए आणि ए पी हे दोन परपेंडिक्युलर वेगवेगळे नसून हे एकाच लाईनवरती आहेत, असा त्याचा अर्थ होतो. देअरफॉर सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट पी ए लाईज ऑन सेम लाईन. म्हणजे ओ ए आणि पी ए हे दोन्ही परपेंडिक्युलर ह्या लाईन एलचे आहेत आणि ते एतनं काढलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही परपेंडिक्युलर वेगवेगळ्या लाईनवर नसून एकाच लाईनवर आहेत. तसंच हे पण ओ ए आणि पी ए मधून ह्या एलला काढलेले जे परपेंडिक्युलर आहेत, एकाच पॉइंटमध्ये काढलेले, ते वेगवेगळ्या लाईनवरती नसून एकाच लाईनवरती आहे. याचा अर्थ असा होतो की ओ पॉइंट, ए पॉइंट आणि पी पॉइंट हे तिन्ही पॉइंट एकाच रेषेवर आहेत. याचा अर्थ असा होतो की ओ पॉइंट, पी पॉइंट आणि ए पॉइंट हे तिन्ही पॉइंट हे वेगवेगळ्या रेषेवर नसून एकाच रेषेवर आहेत. म्हणजेच काय, पॉइंट ओ, पॉइंट ए अँड पॉइंट पी, पॉइंट ओ, पॉइंट पी अँड पॉइंट ए आर दी कोलिनियर. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आपल्याला तेच सांगायचं होतं की कॉन्टॅक्ट पॉइंट हा त्या सेंटरला जोडणाऱ्या सेगमेंटवरती असतो. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. हा आहे टचिंग थेरम ऑफ टचिंग सर्कल. नेहमी लक्षात ठेवा की टचिंग सर्कलचे जे सेंटर्स असतात ते सेंटर्स आणि त्यांचा कॉन्टॅक्ट पॉइंट हे तिन्ही पॉइंट कोलिनियर असतात, एकाच रेषेवर असतात. तर हा थेरम परीक्षेला येऊ शकतो, त्याच्यावरती एक्झाम्पल येतात आणि ह्याच्यावरती एक्झाम्पल येतात. हे जे दोन सेंटेन्स आहेत त्याच्यावरती एक्झाम्पल आपल्याला येऊ शकतात किंवा येतातच. काय आहे ते की जर टचिंग सर्कल, एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील तर त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स हे किती असतं, तर त्यांच्या रेडियसच्या बेरजे इतकं असतं. डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ द रेडियस रेडाय. का, केव्हा, जर एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील. आणि जर इंटरनली टचिंग सर्कल असतील तर त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स किती असतं, तर त्यांच्या रेडियसच्या वजाबाकी इतकं असतं. तर हे जे दोन फॉर्म्युले आहेत, ह्या दोन फॉर्म्युलांवरती, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला, याच्यावरती एक्झाम्पल आहे आपल्याला आणि या थेरमवरती पण एक्झाम्पल आहेत. तर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं, तुम्हाला आवडलं? जर आवडलं असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला डाऊट विचारू शकता. मी तुम्हाला ते डाऊट क्लिअर करत जाईल. ओके, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या आपल्या अभ्यासक्रमाबरोबरच मी कन्फ्युजन दूर करा ही एक व्हिडिओ सिरियल सुद्धा तयार करत आहे, केवळ तुमच्यासाठी. कारण की आपल्याला मॅथ्समध्ये काही कन्फ्युजन्स असतात आणि या कन्फ्युजनमुळे आपल्याला मॅथ्स विषय अवघड जातो आणि वर्गात असतो त्यावेळेस आम्ही ते कन्फ्युजन तुमचे 1 by 1 दूर करतच असतो. परंतु इथे
तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे असताना ते कन्फ्युजन दूर करता येत नाही आणि म्हणून मी स्वतःच ठरवलं की छोटे छोटे कन्फ्युजन जे तुमचे आहेत त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर तयार करावेत आणि तुम्हाला द्यावेत. तर ती पण व्हिडिओ सिरियल मी तयार केलेली आहे. आता 2 कन्फ्युजनचे लेक्चर तयार झालेले आहेत. तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आणखीन तुम्हाला काही कन्फ्युजन असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. ते पण कन्फ्युजन लेक्चर मी तुमच्यासाठी तयार करेल. आणि तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे जेवढे लेसन्स झालेले आहेत 9वीचे किंवा 10वीचे किंवा रिड्यूस सिलेबसचे किंवा कन्फ्युजन लेक्चरचे हे प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज दिलेले आहेत. तर ते तुम्ही 1 by 1 सुद्धा बघू शकता. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथं पूर्ण करूया. थँक्यू.